आणि आता एक्सप्लेनरला सुरुवात करूया। आजचं एक्सप्लेनर भारतामधल्या एका यशस्वी मोहिमेबद्दलचं आहे। भारताने गेल्या काही वर्षांपासून ठरवून एक चळवळ मोडीत काढली आहे। देशाचा हा मोठा विजय मानला जातोय। या एक्सप्लेनरच्या सुरुवातीला आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं याच मोहिमेसंदर्भातलं वक्तव्य ऐकूया। मोदी जी ने देश में हर तरह के हथियारी ग्रुपों को समाप्त करने का बीड़ा उठाया है। एक चिट्ठी लिख कर रखना द्वारका वालों, 31 मार्च 2026 इस देश से हम आतंकवाद को पूरी तरह से समाप्त कर देंगे, समाप्त कर देंगे। नक्सलवाद उसको जमीन के 300 फुट नीचे हम दफना कर रहेंगे, दफना। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय की मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाला आम्ही जमिनीत 300 फूट खाली गाडून टाकणार। आणि आपल्याला माहिती आहे की जे बोलतात ते करतात अशी अमित शहांची सध्याची ओळख आहे आणि त्या दृष्टीनेच नक्षलवादाविरोधातल्या मोहिमेला यश येताना दिसतंय। याच नक्षलवाद विरोधी मोहिमेमध्ये एक जबरदस्त यश सुरक्षा दलांना मिळालंय। ते म्हणजे नक्षल्यांचा एक बडा नेता बसवराजूचा खात्मा झालाय। बसवराजूचा खात्मा झाल्यानं नक्षलवादी चळवळीचा जणू कडाच मोडलाय अशी भावना सुरक्षा दल किंवा नक्षल प्रभावित क्षेत्रात व्यक्त होते। आपण पाहूयात हा बसवराजू नेमका कोण होता। बसवराजू हा सीपीआय म्हणजेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी या पक्षाचा जनरल सेक्रेटरी आणि नक्षली चळवळीचा कणा म्हणून ओळखला जायचा। 70 वर्षांचा बसवराजू नक्षल्यांच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक होता। नक्षल्यांचा सर्वोच्च नेता म्हणून जवळपास 50 वर्ष त्यानं नक्षलींचं नेतृत्व केलं। गनिमी काव्यामध्ये तरबेज असलेल्या बसवराजूनं अनेक मोठ्या हत्या आणि हल्ले घडवून आणले होते। बसवराजू हा कायम त्याच्याजवळ AK-47 ही रायफल बाळगायचा। त्याच्या नेतृत्वाखाली हजारो तरुण बंदूक हाती घेत नक्षलवादी झाले होते, इतका त्याचा प्रभाव होता। बसवराजूनं आंध्र प्रदेश, तेलंगणा, दंडकारण्य झोन, बिहार आणि झारखंडमध्ये शेकडो नक्षलवाद्यांना गनिमी काव्याचं आणि शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण दिलं होतं। आणि बसवराजूच्या जहाल कारवायांमुळेच त्याच्यावर NIA सह विविध राज्यांनी कोट्यवधींचं बक्षीस लावलं होतं। आणि बक्षिसाची ही एकत्रित रक्कम किती असावी तर ती तब्बल 10 कोटी रुपये इतकी होती। छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड आणि तेलंगणा अशा अनेक राज्यांमध्ये त्यानं नक्षलवादी चळवळीचा विस्तार केला। कृष्णा, विनय, गंगण्णा, आपल्याला माहिती आहे की नक्षलवाद्यांची विविध नावं असतात। बसवराज, प्रकाश, विजय, केशव इतकी सगळी नावं बसवराजूची टोपण नावं होती। तो टाइम्स ऑफ पीपल या माओवादी मुखपत्राचा संपादक सुद्धा होता, त्यामुळे एक महत्त्वाचं स्थान त्याला चळवळीत होतं। गडचिरोलीतल्या अनिता नावाच्या एका महिलेशी त्यानं लग्न केलं होतं, पण काही वर्षानंतर बसवराजूच्या या पत्नीनं आत्महत्या केली होती। तर याच बसवराजूचा छत्तीसगडमधल्या नारायणपूरमध्ये परवा खात्मा करण्यात आलाय। त्याचा खात्मा करून नक्षलवादी चळवळीचं कंबरडच मोडलंय। अतिशय कठीण परिस्थिती किंवा अतिशय कठीण अशी कारवाई कशी पार पाडली, म्हणजे सुरक्षा दलांनी ही मोहीम नेमकी कशी राबवली तेही आपण समजून घेऊया। गेल्या 3 दिवसांपासून छत्तीसगडमधल्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांविरोधात एक मोहीम सुरू होती। बुधवारी सकाळी 7च्या सुमारास नक्षलवादी आणि DRG सुरक्षा दल म्हणजेच डिस्ट्रिक्ट रिझर्व्ड गार्ड सोल्जर यांच्यामध्ये एक चकमक सुरू झाली। चकमक कुठे झाली तर लेकेवाडाच्या जंगलात या चकमकीला सुरुवात झाली आणि याच चकमकीत बसवराजू हा ठार झाला। बसवराजूसह तब्बल 27 नक्षल्यांचा या कारवाईत खात्मा करण्यात आला आणि या कारवाई दरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान शहीदही झाला। 27 नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली। तोपर्यंत माहिती नव्हतं की कोण कोण मेलंय। त्यावेळी बसवराजूचा मृत्यू या चकमकीत झाल्याचं उघड झालं। नक्षलींसाठी हा मोठा धक्का आहे। खरं तर हा बसवराजू त्याच्या शालेय जीवनात एक हुशार विद्यार्थी म्हणून गणला जात होता। त्याचं शिक्षण सुद्धा म्हणजे आपण वेल क्वालिफाईड म्हणतो तशा स्वरूपाचं शिक्षण होतं। BTech त्यानं केलं होतं, पण इंजिनिअरिंग केलेल्या या हुशार विद्यार्थ्यानं लॅपटॉप हाती घेण्याऐवजी आणि माहिती, डेटा याच्या गप्पा मारण्याऐवजी क्रांतीच्या गप्पा मारत बंदूक हाती घेतली। बसवराजू हा आंध्र प्रदेशातल्या श्रीकाकुलम जिल्ह्यातला रहिवासी होता। बसवराजूचे वडील हे वासुदेवराव हे एक शिक्षक होते।
एका शिक्षकाच्या घरी जन्माला आलेल्या बसवराजूनं वारंगलमधून इंजिनिअरिंगचं आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. वारंगलमधल्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून म्हणजे REC मधून त्यानं BTech पूर्ण केलं होतं. महाविद्यालयीन काळात त्यानं विद्यार्थी संघटनेचं नेतृत्व केलं होतं. 1970 मध्ये बसवराजूनं घर सोडलं आणि नक्षली चळवळीत तो सक्रिय झाला. त्यानंतर 1980 मध्ये खरं तर नक्षली कारवायांसाठी बसवराजूला अटक सुद्धा झाली होती, पण त्यानंतर तो जामिनावर सुटला आणि जामिनावर सुटल्यानंतर तो भूमिगत झाला आणि त्यानंतर तो पुन्हा कधीही समोर आला नाही. एकदा 1987 मध्ये बसवराजू विशाखापट्टणमला आला होता. त्यावेळी त्याला पकडण्यासाठी पोलीस दबा धरून बसले होते. पोलिसांनी सापळा लावला होता, मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देत त्यांना गुंगारा देऊन बसवराजू तिथून पळून गेला होता. तेव्हापासून जवळपास 45 वर्ष त्याला कधीच अटक झाली नाही, त्याला कुणी पाहिलं नव्हतं. बसवराजू ठार झाल्यानं नक्षलवाद्यांना आता नेताच उरला नाही. त्यामुळे त्याच्या हत्येमुळे नक्षलवाद्यांचं अख्खं नेटवर्क कसं धोक्यात आलंय आणि बसवराजूच्या या हत्येचे काय परिणाम होणार आहेत नक्षलवादी चळवळीवर, याबद्दल नक्षलवादी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. खरंच फार मोठा झटका पूर्ण माओवादी चळवळीसाठी आहे, माओवादी संघटनासाठी आहे. त्यामुळे याचा इफेक्ट निश्चितच महाराष्ट्रात होईल. महाराष्ट्रात ऑलरेडी मोठे कॅडर सरेंडर झालेले आहेत. तारक्का झालेली आहे, जी सेंट्रल कमिटी मेंबरची वाईफ होती. गिरीधर झालेला आहे, जो लोकल मोठा नेतृत्व होतं, जे पूर्ण चीफ होता गडचिरोलीचा. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठे कॅडर अजून सरेंडर आपल्याकडं होतील अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर जे अबुजमाड जे सुरक्षित असं आश्रयस्थळ समजलं जात होतं, तर त्या ठिकाणी हा ऑपरेशन छत्तीसगडचे जे DRG आहेत, कोब्रा आहेत, त्या सर्वांनी मिळून राबवलेलं आहे. आणि आपलंही इंटरस्टेट जे कोऑर्डिनेशन आहे, C60 असेल, गडचिरोली पोलीस असेल, तेलंगणा पोलीस असेल, या सर्वांचा समन्वय चांगला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी अजून चांगले अभियान होतील आणि जे अबुजमाड जो त्यांचा अभेद्य गड होता, तो आता कुठलाही अभेद्य राहिलेला नाही. कालच्या एन्काउंटरमुळे तो चांगल्या पद्धतीने भेदला गेलेला आहे आणि त्यांचा जो शीर्ष नेता मारला गेलेला आहे, हे मोठं यश आहे. बसवराजू हा छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या चार राज्यांमध्ये सक्रिय होता. तो युद्धशास्त्रात तरबेज होता. नक्षलवाद्यांच्या आधी तुकड्या असायच्या, म्हणजे त्यांची संघटनेची रचना ही खूप विस्कळीत होती. पण या तुकड्यांचा विस्तार करून त्यानं सैन्य दलाच्या धर्तीवर पलटण, कंपनी आणि बटालियन अशी रचना करण्यामागे या बसवराजूचं डोकं होतं. तो संघटना कशी बांधायची, कशी चालवायची याचे धडे द्यायचा. त्याचबरोबर तो अत्यंत आक्रमक असे हल्ले घडवून आणायचा. आतापर्यंत विविध सुरक्षा दलांमधल्या जवळपास 500 जवानांचे जीव या एकट्या बसवराजूनं घेतलेले आहेत. 1987 मध्ये पूर्व गोदावरी जिल्ह्यात बसवराजूच्या नेतृत्वात नक्षलींनी पोलिसांवर हल्ला केला होता आणि या हल्ल्यात 6 पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. तर 15 फेब्रुवारी 2008 मध्ये ओडिशाच्या नयागड जिल्ह्यात शस्त्रागारावर हल्ला करून नक्षलींनी 1000हून अधिक शस्त्र ताब्यात घेतली होती आणि या हल्ल्याचा मास्टर माइंड सुद्धा हाच बसवराजू होता. 2010 मध्ये छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये बसवराजूनं एक हल्ला घडवून आणला होता आणि हा डेडली हल्ला मानला जातो, म्हणजे नक्षलवादाच्या इतिहासातला. या हल्ल्यात तब्बल 76 CRPFचे जवान शहीद झाले होते. 2013 मध्ये नक्षल्यांनी छत्तीसगडमधल्या जीराम घाटीमध्ये केलेल्या हल्ल्यात 27 जण ठार झाले होते. त्यामध्ये छत्तीसगडचे माजी मंत्री महेंद्र कर्मा आणि काँग्रेस नेते नंदकुमार पटेल यासारख्या VIPंचा सुद्धा समावेश होता. 2018 मध्ये आंध्र प्रदेशातल्या अराकूमध्ये हल्ला करून तेलुगू देसम पक्षाचे आमदार किदारी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांचीही हत्या याच बसवराजूनं घडवून आणली होती. तर 2019 मध्ये गडचिरोलीत बसवराजूनं केलेल्या हल्ल्यात 15 जवान शहीद झाले होते. हे काही महत्त्वाचे हल्ले त्यांनी जे केले होते त्याबद्दलची माहिती. म्हणजे बसवराजूनं शेकडो जीव घेतलेत अशा या जहाल बसवराजूचा अखेर खात्मा झालाय. सुरक्षा दलाच्या या यशस्वी मोहिमेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये अमित शहा काय म्हणतायत आपण पाहूयात. अमित शहा म्हणतात, नक्षलवाद उच्चाटनाच्या लढाईमध्ये ही कारवाई म्हणजे एक मैलाचा दगड आहे. छत्तीसगडमधल्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये 27 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलंय. यामध्ये CPI माओवादी पक्षाचा सरचिटणीस, सर्वोच्च नेता आणि नक्षलवादी चळवळीचा कणा असलेला नंबला केशवराव उर्फ
बसवराजू याचाही समावेश आहे. भारताच्या नक्षलवादाच्या विरोधातल्या 3 दशकांच्या लढाईत पहिल्यांदाच आपल्या सैन्यानं सरचिटणीस पदाच्या नेत्याला ठार करण्यात यश मिळवलंय. या मोठ्या यशाबद्दल मी आपल्या शूर सुरक्षा दलाचं अभिनंदन करतो. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट पूर्ण झाल्यानंतर छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रात 54 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे, असंही अमित शहा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात. तर 84 नक्षलवाद्यांनी आत्तापर्यंत आत्मसमर्पण केलं आहे. हे सांगताना सुद्धा मला आनंद होतोय असं अमित शहा म्हणतात. मोदी सरकारनं 31 मार्च 2026 पूर्वी नक्षलवाद संपवण्याचा संकल्प केला याची आठवण सुद्धा अमित शहा या ट्विटमध्ये करून देत आहेत. तर नक्षलवादाबाबत केंद्र सरकारची झिरो टॉलरन्स पॉलिसी सध्या सुरू आहे. म्हणजेच एकही नक्षलवादी शिल्लक ठेवायचा नाही असं सरकारचं सध्याचं धोरण आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय म्हणतात तेही आपण जाणून घेऊयात. या ठिकाणी माओवाद्यांचा जो देशातला नेता आहे बसवराजू, याचं जे आपले सुरक्षा फोर्सेस आहेत त्यांनी त्याचा खात्मा केला आहे. हा अशा प्रकारचा व्यक्ती होता की ज्याने चंद्राबाबू नायडू यांच्यावरचा हल्ला असेल, छत्तीसगडमध्ये अनेक मंत्री मारले गेले तो हल्ला असेल, 75 CRPFचे किंवा केंद्रीय पोलीस बलाचे वेगवेगळ्या जवानांच्या हत्येमध्ये ज्याचा हात होता तो, आणि 26 इतर अशा प्रकारचे या ठिकाणी हे माओवादी मारले गेलेले आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये देखील अत्यंत महत्त्वाचे 5 माओवादी यांचं आत्मसमर्पण, त्यांना आपण अटक केलेली आहे. 20पेक्षा जास्त लोकांचं आत्मसमर्पण झालेलं आहे. मी असं म्हणेन की आता माओवाद हा निश्चितपणे शेवटच्या घटका मोजतो आहे. एकूणच काय तर देशातून संपूर्ण नक्षली चळवळीचा बिमोड करण्यासाठी 31 मार्च 2026 ही डेडलाईन ठरवण्यात आली आहे. त्या दृष्टीनं आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये नक्षलविरोधी कारवाया जोरात सुरू आहेत. झिरो टॉलरन्स पॉलिसी असं ज्याचा उल्लेख केला जातो ते धोरण नेमकं काय आणि त्याला कसं यश मिळते पहा. 21 जानेवारी 2025ला छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 14 नक्षलवादी ठार मारले गेले. या चकमकीत चलापती या जहाल नक्षलवाद्याचा सुद्धा खात्मा करण्यात आला. त्याच्यासह 1 कोटींचं बक्षीस असलेल्या आप्पा रावला सुद्धा याच चकमकीत ठार मारण्यात आलं. 16 जानेवारी 2025ला छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी ज्याच्यावर 50 लाखांचं बक्षीस होतं असा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी चोक्काराव उर्फ दामोदरला कंठस्नान घातलं. तर 13 नोव्हेंबर 2021ला या चकमकीची खूप चर्चा झाली होती. या दिवशी गडचिरोलीमध्ये सुरक्षा दलांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता आणि उल्लेखनीय बाब म्हणजे 50 लाखांचं बक्षीस असलेला आणि महाराष्ट्राशी संबंधित मिलिंद तेलतुंबडे याच चकमकीत ठार झाला होता. तर ऑक्टोबर 2016मध्ये ओडिशात झालेल्या चकमकीत नक्षल्यांच्या 4 कमांडर्सना ठार करण्यात आलं होतं. हे झिरो टॉलरन्स पॉलिसीचं यश आहे. या कारवायांना या वर्षभरात आणखी वेग येणार आहे, कारण संपूर्ण नक्षलवादी चळवळ मोडीत काढण्यासाठी अमित शहांनी जी डेडलाईन ठरवली आहे त्याला आता फक्त 10 महिने उरलेले आहेत. नक्षल्यांचा खात्मा करण्याची ही मोहीम आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातल्या चंद्रपूरसह देशातले तब्बल 60 जिल्हे हे नक्षलवाद मुक्त झालेले आहेत. म्हणजे 111च्या आसपास जिल्हे होते, ते नंतर 98 होते, त्यापैकी 60 हे नक्षलमुक्त झालेत आणि आता जवळपास 38 जिल्हे हे अजूनही नक्षल प्रवण आहेत, नक्षलग्रस्त आहेत. ते सुद्धा लवकरच नक्षलमुक्त होतील अशी अपेक्षा आहे. आणि आता उत्सुकतेचा प्रश्न तो म्हणजे महाराष्ट्रात किती नक्षलवादी शिल्लक आहेत. त्याचं उत्तर जाणून घेऊयात नक्षलवाद विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याकडून. तुम्हाला सांगतो की ती संख्या 2 आकड्यामध्ये म्हणजे फारच कमी आहे. आपण त्याला एक 20च्या 30च्या आसपास आपण म्हणू शकतो. कारण काय आहे की बरेचसे कॅडर सोडून गेलेले असतात. मग आपल्याला कोण आत्मसमर्पित माओवादी सापडल्यानंतर त्या कॅडरचं ॲक्च्युअल एक्झॅक्टली हे होतं. पण हे जे सर्व आहेत ते अगदी सीमेवर, छत्तीसगडच्या सीमेवर हे करतात. आपल्या ज्या C60 जी गडचिरोली पोलीस दलांची अँटी नक्षल फोर्स आहे त्याची इतकी दहशत आहे की माओवादी आपल्याकडं यायला घाबरतात. त्यामुळं जे आपलं आज मोठं चॅलेंज आहे की जे ह्या सर्व अभियानाचा इफेक्ट म्हणून आपल्याकडं स्पिल ओव्हर होऊ नयेत किंवा तिकडचे माओवादी येऊ नयेत म्हणून हे आपलं आता मुख्य गडचिरोली पोलीस दलाचं
कार्य आहे. संदीप पाटील यांनी जी माहिती दिली त्यात थोडीशी भर घालू इच्छितो की आता आपल्याकडे फक्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद शिल्लक आहे. त्यातही उत्तर गडचिरोली म्हणजे वरचा भाग जो आहे एटापल्लीच्या बाजूचा तो पूर्णतः नक्षलवाद मुक्त झालेला आहे आणि आता फक्त दक्षिण गडचिरोलीच्या भागात म्हणजे तेलंगणा सीमेवर काही नक्षलवादी अजूनही ॲक्टिव्हिटीज होत आहेत. त्यासुद्धा लवकरात लवकर संपवल्या जातील अशी अपेक्षा करूयात. भारतामध्ये माओवादाची किंवा नक्षलवादाची सुरुवात पश्चिम बंगालमध्ये 1960च्या दशकात झाली होती. पश्चिम बंगालमधल्या नक्षलबारी या गावात चारू मुजुमदार यांनी तिथल्या जमीनदारांविरोधात एक आंदोलन केलं होतं. त्यांच्यासोबत जंगल संथाल आणि कनू सन्याल हे दोन आणखी नेते होते. या तिघांनी केलेल्या आंदोलनाचं रूपांतर पुढे नक्षलवादात झालं, नक्षलवादी चळवळीत झालं आणि 70च्या दशकात नक्षलवादी चळवळ प्रचंड आक्रमक झाली. म्हणजे 1972ला खरं तर चारू मुजुमदार यांचा मृत्यू झाला, पण त्यानंतर सुद्धा नक्षलवादी चळवळ ही अस्तित्वात राहिली आणि ती अधिकाधिक आक्रमक झाली असं म्हणता येईल. नक्षलवाद्यांचे वेगवेगळे गट तयार झाले आणि मध्य भारतामध्ये त्यांनी कारवाया करायला सुरुवात केली आणि साधारण यांचं कारवायाचं क्षेत्र कुठलं होतं तर 6 जिल्हे जे आहेत झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, त्याचबरोबर महाराष्ट्र, छत्तीसगड या 6 जिल्ह्यांच्या मधला जो दंडकारण्य झोन आहे, षटकोनातला प्रदेश आहे, त्या प्रदेशात त्यांचा वावर होता आणि ते त्यांचं हेडक्वार्टर मानलं जातं. हा झाला नक्षलवादी चळवळीचा इतिहास. आता या चळवळीला कुठलंही भविष्य राहणार नाही याचा विडा सरकारनं उचललाय आणि तुम्ही सुद्धा तारीख लक्षात ठेवा 31 मार्च 2026.